तर बघा बाळांनो, पुढचा प्रश्न बघा बाळांनो, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न सोपा प्रश्न. मल्हारने पहाटे 4:45 वाजता अभ्यास चालू केला. त्याने दुपारनंतर 1:30 वाजता अभ्यास थांबवला, तर त्याने किती वेळ अभ्यास केला? बघा बाळांनो, हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज पाहिजे. एक्स्ट्रा नॉलेज म्हणजे तुम्ही असं तासाने पण मोजू शकता, तास, पण तसं नाही करायचं. काय करायचं, तुम्हाला 24 तासाचं घड्याळ पण कळायला पाहिजे, आहे का नाही? आता बघा, नीट लक्ष द्या. सुरुवात केव्हा केली? पहाटे 4:45. 4:45 म्हणजे किती रे? 4:45. बरोबर आहे ना? म्हणजे 4:45. 4:45 ला काय असतो? AM असतो. 24 तासाच्या घड्याळात बी तेच होतं, 4:45च होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर किती वाजता थांबवला त्याने? 1:30 वाजता थांबवला. बघा बाळांनो, 1:30 वाजता थांबवला. 1:30 वाजता थांबवला म्हणजे दुपारी PM झाला. मग 1:30 वाजणे म्हणजे किती रे? 13 वाजले. 13 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी काय केला? थांबवला. बरोबर आहे. आता आपल्याला किती तास अभ्यास केला हे काढायचंय. मग किती तास अभ्यास केला हे काढण्यासाठी आपल्याला बघा काय करावं लागेल, जिथपर्यंत टाइम आलेला आहे त्याच्यातून हा टाइम काय करावा लागेल? मायनस करावं. बघा बाळांनो, हे कसं करायचं? 4 तास 45. आता इकडे लक्ष द्या. आता 30 मिनिटांमधून 45 मिनिटे कधी वजा होतात का? नाही. मग याच्यासाठी काय घेतो आपण? याच्याकडनं 1 तास घेतो. 1 तास म्हणजे इथे किती उरले रे? 12 तास उरले. याने 1 तास दिला. नीट लक्ष द्या. 1 तास दिला म्हणजे 1 नाही लिहायचा, 60 मिनिटं, कारण इकडे मिनिटे आहेत. आणि हे 30 मिनिटं, एकूण किती झाले रे? 90 मिनिटे. मला सांगा, 90 मिनिटांमधून 45 मिनिटे गेले, किती उरले रे? 45 मिनिटे. आणि 12तून 4 गेले, किती उरले रे? हा, म्हणजे त्याने एकूण किती तास अभ्यास केला रे? बरोबर, 8 तास 45 मिनिटे त्याने अभ्यास केलेला आहे. कोणी रे? मल्हारने. असे एक्झाम्पल तुम्हाला सोडवता आले पाहिजे. आलं लक्षात? समजलं?